नमस्कार मित्रांनो, मी मोहन मराठे आपले या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहे रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर या ठिकाणी. हरिहरेश्वर या ठिकाणी हरिहरेश्वर महादेव मंदिर आहे आणि यालाच दक्षिण काशी असे म्हणतात. तसेच या ठिकाणी अतिशय सुंदर असा समुद्र हा आपल्याला दिसत आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे. मित्रांनो, हरिहरेश्वर हे ठिकाण मुंबईपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्यापासून सुमारे 170 किलोमीटर अंतरावर आहे. महाड किंवा माणगाव मार्गे सुद्धा हरिहरेश्वर या ठिकाणी पोहोचता येते. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव रोहा मार्गे असे आहे. बाय बसने पण आलो तरी आपल्याला माणगाव रोहा मार्गे हरिहरेश्वर या ठिकाणी पोहोचू शकतो. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत वसलेले आहे. अतिशय सुंदर असं हे हरिहरेश्वर गाव आणि या ठिकाणाहून या टेकड्या आपणास समोर दिसत आहे. हरिहरेश्वर बीचला भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर महिन्यापासून ते मार्च महिना हा काळ हवामानासाठी चांगला असतो. तसेच श्रावण महिन्यात सुद्धा या ठिकाणी हरिहरेश्वराचं मंदिर असल्यामुळे खूपच गर्दी असते आणि आजही आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता पर्यटकांची खूप गर्दी आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की हा जो समुद्रकिनारा आहे या समुद्राचं पाणी अतिशय स्वच्छ आणि परिसरसुद्धा सुंदर आहे. डोंगराला ही जी डिझाईन तयार झालेली आहे ना मित्रांनो, ही नैसर्गिक नसून ज्या वेळेला या ठिकाणी समुद्राला भरती येत असते त्यावेळेला ह्या डोंगरापर्यंत पाणी पोहोचते व ते पाण्याचा जो प्रवाह असतो त्याचे जोरदार प्रेशरने या ठिकाणी अशा डिझाईन्स तयार झालेल्या आहेत. मित्रांनो, या समुद्रामध्ये डॉल्फिन मासे सुद्धा आहेत. आपल्याला जर दिसले तर आपण नक्कीच त्यांना कॅप्चर करू, परंतु या ठिकाणी डॉल्फिन आहेत. मित्रांनो, या ठिकाणाहून आपण सूर्यास्त अतिशय सुंदर प्रकारे बघू शकतो आणि आम्ही सुद्धा यामध्ये सूर्यास्ताचे क्षण टिपलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो.
अतिशय सुंदर असा सूर्यास्त झालेला आहे. मंदिराच्या जवळच समुद्रकिनाऱ्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण प्रदक्षिणा मार्ग आहे, जो पूर्ण खडकाळ कड्यांमधून जातो. हाच आहे तो प्रदक्षिणा मार्ग. समुद्र किनाऱ्याला लागूनच हरिहरेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर या ठिकाणी आहे, ज्याला पेशव्यांचे कुलदैवत मानले जाते. या पवित्र स्थानाला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते, जिथे भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. आता आपण मंदिर परिसरात आलेलो आहे. आपण बघू शकता, अतिशय भव्य असं जुन्या बांधकामाचं मंदिर आहे. हरिहरेश्वर महादेव मंदिराची मूर्ती आपणासमोर दिसत आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हरिहरेश्वर महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि याच मंदिराच्या बाजूला शेजारी असलेले काळभैरव मंदिर हे सुद्धा प्रसिद्ध आहे, परंतु आपल्याला उशीर झाल्यामुळे आता या ठिकाणी आपलं दर्शन होऊ शकणार नाही, त्यामुळे मी आपणास त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने मी आपणास हरिहरेश्वर समुद्रकिनारा व हरिहरेश्वर महादेव मंदिर हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, माझा जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, सबस्क्राईब करा. थँक्यू.